नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला छोटीशी बोधकथा सांगणार आहे. एक मोठी नदी होती. नदीच्या पलीकडे एक गाव, अलीकडे एक गाव, असे दोन गावं होते. अतिवृष्टी झाली, नदीला पूर आला. सकाळचा 8 वाजले होते. तिकडचे लोक गर्दी, इकडचे लोक गर्दी बघत होते, दोन गावचे लोक. आणि वरून पाळण्यामध्ये बाळ हात आलेलं होतं. आणि एवढा महापूर आला होता, त्या बाळाला वाचवा वाचवा म्हणत होते, पण कोणीही त्याला वाचवायला तयार नव्हतं. कारण नदीला पूर आलेला होता. कोण नदीत पडावं आणि कोण वाहून जावं. मग एका माणसाला पोहता येत नव्हतं. तो समोर आला, कोणीतरी मागं धक्का दिला आणि तो पाण्यात पडला, धारेमध्ये वाहून चला. तो मला वाचवा 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 असं म्हणत होता, हात वर करत होता. दोन्ही गावचे लोक म्हणत होते, अरे अरे रे रे रे, हा किती माणूस हुशार आहे, घाबरू नका म्हणून हा मला म्हणत आहे, असं म्हणत आहे म्हणलं. आणि शेवटी तो पाळण्यामध्ये जे बाळ होतं, त्या बाळावर त्यानं पडलं, वाचवा मला म्हणून. लोकांना वाटत होतं खरंच बाळाला पाणी लागू नये असं म्हणत होतं. योगायोग म्हणा किंवा परमेश्वराचा आशीर्वाद म्हणा, तो पाळणा कडला आला आणि दोन्ही गावचे लोक त्याचं कौतुक करायला लागले. ते बाळ एका श्रीमंत माणसाचं होतं. 12 वर्षानंतर त्याला सुंदर मुलगा झाला होता. आणि त्या श्रीमंत माणसानं त्याला बोलून घेतलं, त्याचा सत्कार केला. 10 एकर मळ्याची जमीन त्याला बक्षीस म्हणून दिली. मित्रांनो, त्या माणसाला, श्रीमंताला फार आनंद वाटला. चांगलं काम करा म्हणजे चांगलंच बक्षीस आपल्याला मिळते आणि परमेश्वरसुद्धा आपल्याला भरभरून देतो. धन्यवाद.